नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे ऑल इन वन गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये। नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण खास व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। यामध्ये आपण नवोदय परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकांबद्दल माहिती पाहत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका महत्त्वपूर्ण घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये नवोदय परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, ज्याच्यामध्ये त्यांचा गुणाकार असेल, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी यांच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात। चला तर मग आजचा जो घटक आहे अपूर्णांक, त्याला आपण सुरुवात करूया। मग सर्वात पहिले आपण अपूर्णांक म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊया। अपूर्णांक ही संकल्पना काय आहे हे समजून घेण्याच्या आधी आपल्याला पूर्णांक म्हणजे काय हे माहित पाहिजे। पूर्णांक म्हणजे त्याच्या नावावरूनच आपल्याला कळते की ती संख्या पूर्ण असेल। पहा मग, उदाहरणादाखल जर आपण म्हणलं 1 किलोग्राम साखर, 100 धावा, 20 रुपये, 2 भाकरी, या सर्वांना आपण गणितीय भाषेमध्ये पूर्णांक असे म्हणत असतो। मग अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांकाची आपण साधी सरळ व्याख्या लक्षात ठेवू शकतो। जी संख्या पूर्ण नाही, काय? जी संख्या पूर्ण नाही। मग याचं उदाहरणादाखल पाहायचं गेलं तर आपण म्हणू शकतो अर्धा किलो, त्यानंतर आपण म्हणतो पाऊण, त्यानंतर तुमचा 204। हे जे आपण संख्या लिहिलेल्या आहे या काय आहे? हे अपूर्णांक आहे। का अपूर्ण आहे? कारण की या संख्या पूर्ण नाही आहे। मग याचं जर समजून घ्यायचं असेल अपूर्णांक म्हणजे काय, आपण एक सोपं उदाहरण घेऊया। ही आहे तुमच्याकडे एक भाकरी, बरोबर आहे? ही भाकरी तुम्हाला 2 विद्यार्थ्यांमध्ये वाटायची आहे। किती? 2 विद्यार्थ्यांमध्ये वाटायची आहे। तुम्ही कशी वाटणार आहात? हिचे 2 तुकडे करणार, बरोबर आहे? प्रथम ही भाकरी 1 होती, म्हणजे ही पूर्ण होती। आधी ही भाकरी पूर्ण होती। मग तुम्ही काय केलं? 2 विद्यार्थ्यांमध्ये वाटायची, तर ए नावाचा जो विद्यार्थी आहे त्याला हा अर्धा भाग दिला, बी नावाचा विद्यार्थी आहे त्याला हा अर्धा भाग दिला, बरोबर आहे? मग आता याला आपण लिहिणार कसं? हा जो अर्धा भाग आहे त्याला आपण लिहितो 1/2 आणि या भागाला लिहितो 1/2। मग हे 1/2 आलं कसं? हा जो अपूर्ण अंक आहे हा 1/2 लिहिला गेला कसा? पहा तर बघा, आपण जे छेदामध्ये लिहिलेलं आहे, छेदामध्ये जी संख्या आपण लिहिलेली आहे ती काय आहे? जी एक पूर्ण संख्या म्हणजे जी एक भाकरी होती त्याचे किती भाग केले आपण? 2। जितके भाग केले आपण ते काय लिहिले? छेदामध्ये लिहिले। आणि त्यापैकी किती भाग दिला? त्यापैकी ए ला किती भाग दिलेला आहे? 2 भाग केले। 2 भागापैकी एक भाग ए ला दिला, एक भाग बी ला दिला। मग जो भाग ए ला दिला तो लिहा 1/2। मग परत जर आपण असंच केलं तर याला बी ला किती भाग दिलेला आहे? बी ला पण परत 2 भागापैकी एक भाग दिलेला आहे। म्हणजे या 1/2 चा अर्थ काय होतो की 2 भागापैकी 1। मग 2 भागापैकी 1 जर असेल तर ती संख्या अपूर्ण आहे। ज्यावेळेस 2 पैकी 2 भाग असणार म्हणजे हा होतो तुमचा पूर्णांक। म्हणजे अपूर्णांक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ती संख्या पूर्ण नाहीये। ज्यावेळेस आपण एखादी संख्या घेतो ती एकतर पूर्णांक संख्या असते किंवा अपूर्णांक संख्या असते।
अजून एक उदाहरण पाहूया. समजा तुमच्याकडे 3 भाकरी आहेत. किती विद्यार्थ्यांना वाटायच्या? 2 विद्यार्थी आहेत. वाटणी कशी करणार आहोत आपण? बघा, ए नावाचा विद्यार्थी आहे, बी नावाचा विद्यार्थी आहे. 3 भाकरी आहेत. पहिले आपण याला एक भाकरी देणार, याला एक भाकरी देणार, बरोबर आहे. उरली एक भाकरी. आता मग एका भाकरीचं काय करणार आपण? एक भाकरी जी आहे त्याचे काय करणार आपण? 2 तुकडे करणार. त्याचे 2 तुकडे केले. मग हा जो भाग झाला, एकूण भागापैकी किती? एकूण भाग 2 पैकी एक भाग कोणाला दिला? ए ला. एकूण भाग 2 त्याच्यापैकी एक भाग कोणाला दिला? बी ला दिला. मग जर आपण पाहिलं ए कडे किती भाकरी झाली? तर एक भाकरी पूर्ण आणि अर्धी भाकरी आहे ती अपूर्ण. बी ला पण तसंच आहे, एक भाकरी पूर्ण आणि अर्धी जी भाकरी आहे ती अपूर्ण. मग ही जी अपूर्ण भाकरी आहे, हे जे 1/2 दिलेलं आहे त्यालाच आपण अपूर्णांक म्हणत असतो. आणि ही जी पूर्ण संख्या आहे, तुम्हाला पुढे कन्सेप्ट आहे त्याच्यावर की पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त म्हणजे पूर्ण संख्या पण आहेत, बरोबर आहे. एक म्हणजे ही पूर्ण भाकरी आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे पूर्णांक पण आहे आणि त्याच्यासमोर अपूर्णांक पण दिलेला आहे. मग हा झाला तुमचा पूर्णांक युक्त अपूर्णांक. ठीक आहे. याच्यानंतर समजलं पूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांक म्हणजे काय. मग अपूर्णांक संख्या लिहिली कशी जाते आणि त्याला वाचलं कसं जाते ते पाहूया. हे बघा, इथं आपण लिहिलेलं आहे 1/2. आपण काय बघितलं? अपूर्णांक लिहिताना कसं लिहिला जाणार आहे? छेदामध्ये तुम्हाला सदैव तुम्ही जितके भाग केलेले आहेत ते छेदामध्ये घेणार. मग 2 असो, 3 असो, 4 असो, 5 असो, आणि त्यापैकी किती भाग तुम्ही घेतलेला आहे, त्यापैकी 1 भाग घेतला, 2 भाग घेतला, 3 भाग घेतला, तो तुम्हाला अंशामध्ये लिहावा लागणार आहे. म्हणजे वरचा जो भाग असतो त्याला आपण म्हणतो अंश आणि खाली जो भाग असतो त्याला आपण म्हणत असतो छेद. मग अपूर्णांकाबद्दल इतका बेसिक कन्सेप्ट तुम्हाला पहिले माहित पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला अपूर्णांकावरील ज्या 4 मूलभूत क्रिया आहेत, अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, या क्रिया येणार आहेत. आणि या क्रियावर आधारितच प्रश्न नवोदय परीक्षेसाठी विचारले जातात. तर मग आपण यानंतर आता ज्या मूलभूत क्रिया आहेत, अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार कसा करायचा ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत.